हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 8चं चॅप्टर नंबर 15 एरिया. ठीक आहे. आपल्याला हा चॅप्टर बघायच्या अगोदर बघा, ह्या समोरचा जो प्रॅक्टिस सेट आहे 15.1 त्याला कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काय असते? इज इक्वल्स टू बेस मल्टिप्लाय बाय हाईट. ठीक आहे. या जो फॉर्म्युला आहे याच्यावरच आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे जो सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. बघा 15.1 मधला क्वेश्चन नंबर 1 काय आहे? इफ अ बेस ऑफ पॅरलेलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड द एरिया. काय म्हटलेलं आहे? आपल्याला एक पॅरलेलोग्राम दिलेला आहे, त्याचा बेस दिलेला आहे 18 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 11 सेंटीमीटर. फाइंड द एरिया. एरिया काढायचा आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करून एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचा फॉर्म्युला काय असतो? बेस मल्टिप्लाय बाय हाईट. ठीक आहे. आता बघा काय गिवन आहे? बेस ऑफ पॅरलेलोग्राम किती दिलेला आहे? 18 सेंटीमीटर आणि हाईट किती दिलेली आहे? 11 सेंटीमीटर. बघ फॉर्म्युला अप्लाय करायचा काय असतो? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल्स टू काय असतो? बेस मल्टिप्लाय बाय हाईट. बेस किती आहे? 18 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय हाईट किती आहे? 11. यांची काय करायची? दोघांची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. याचा आन्सर येते 198 काय स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजेच काय येईल? हेन्स काय येईल? एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम इज 198 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि प्रत्येक वेळेस जे युनिट असते ते लिहायचं. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 काय? इफ द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर. काय सांगितलेलं आता? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दिलं आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युल्याबद्दल काय दिलेलं आहे? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम हे दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघा इट्स बेस इज 8 सेंटीमीटर. बेस दिलेला आहे 8 सेंटीमीटर आणि काय सांगितलं? फाइंड इट्स हाईट. ठीक आहे. आता आधी तर आपण जे गिवन आहे ते लिहू. काय दिलेलं आहे गिवन? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती आहे? 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. आणि बेस किती दिलेला आहे? 8 सेंटीमीटर. जे गिवन आहे तेच लिहिलं मी. ठीक आहे. आता एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचा फॉर्म्युला काय असतो? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहायचं. ग्राम इज इक्वल्स टू काय असतो? बेस मल्टिप्लाय बाय हाईट. ठीक आहे. चला व्हॅल्यू पुट करू. आता एरिया ऑफ पॅरलेलोग्रामची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे? 29.6 आणि बेसची दिले 8 मल्टिप्लाय बाय हाईट दिलेली आहे का? नाही. फाइंड करायची आहे म्हणून काय करू? हाईट ॲज इट इज. ठीक आहे. आता आपल्याला ही हाईट काढायची आहे. हा 8 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हा इकडे जाऊन काय होईल? डिवाइड. म्हणजेच काय येईल? 29.6 अपॉन 8 इज इक्वल्स टू हाईट. आता मी याला इकडून लिहू शकते का? कारण आपल्याला जी पण व्हॅल्यू फाइंड करायची असतो ती कुठं लिहित असतो आपण? लेफ्ट साईडला. म्हणजेच काय येईल? हाईट इज इक्वल्स टू 29.6 अपॉन 8. ठीक आहे. आता ही काय करायची? डिव्हिजन करायची. काय येईल? 29.6 काय ते? 8 3 जा 24. बघा काय येईल? 9 - 4 5 आणि 2 - 2 0. आता हा 6 खाली येईल, पण त्याच्या आधी इथं पॉईंट आहे म्हणून काय द्यावं लागेल? इथं पॉईंट द्यावं लागेल. हा 6 खाली घेतला. ठीक आहे. काय येईल? 56 काय ते? 8 7 जा 56 आणि डिव्हिजन. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय ते? 3.7 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजेच काय इन कन्क्लुजन आपलं? हाईट ऑफ द पॅरलेलोग्राम इज 3.7 सेंटीमीटर. हे जे डिव्हिजन आहे ते रफ वर्कमध्ये करायचे. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. परत काय दिलं आहे? एरिया ऑफ पॅरलेलोग्रामची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. इफ इट्स हाईट इज 6.4 सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे 6.4 आणि काय सांगितलेलं आहे? फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस. आणि काय करायचं आहे? बेस फाइंड करायचा. ठीक आहे. आता मागच्या क्वेश्चनमध्ये होतं हाईट फाइंड करायची, बेस दिलेला होता. आता याच्यामध्ये हाईटची व्हॅल्यू दिलेली आहे आणि बेस फाइंड करायचा आहे. बघा काय गिवन आहे? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम
इज इक्वल्स टू 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर आणि हाईट किती दिली आहे 6.4 सेंटीमीटर. काय असतो आपला फॉर्म्युला एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल्स टू बेस मल्टीप्लाय बाय हाईट. व्हॅल्यू पुट करू. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती आहे 83.2 इज इक्वल्स टू बेस आहे का माहिती नाही म्हणजेच ॲज इट इज ठेवू आणि हाईट किती दिली आहे 6.4. ठीक आहे. आता काय होईल मग आता सेम इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे काय होईल डिवाइड होईल. मी याला असं लिहू शकते बेस इज इक्वल्स टू 83.2 अपॉन 6.4. ठीक आहे. बघा काय दिलं आहे 83.2 अपॉन 6.4. आता दोन्ही याच्यामध्ये एक 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे हा काय होईल पॉईंट निघून जाईल 6.4. आता बघा 64ने आपण याला काय करू डिवाइड करू 832. ठीक आहे. 64चा टेबल बनवून घेते मी. 64 1 64 64 मल्टिप्लाय बाय 2 काय येईल 128. 64 मल्टिप्लाय बाय 3 192 इकडे लिहिते. ठीक आहे. आणि 64 मल्टिप्लाय बाय 4 काय येईल 256. ठीक आहे. हा झाला 64चा टेबल. आता बघा 64ने या नंबरला डिवाइड करायचं. 83 आहे का 64च्या टेबलमध्ये नाही त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर 164. ठीक आहे. सबट्रॅक्शन करू 3 - 4 होते का नाही करावं लागेल. काय करावं लागेल बॉरो घ्यावं लागेल 13 आणि इथं काय होईल कट होऊन 7. 13 - 4 9 आणि 7 - 6 1 आणि हा 2 काय घेऊ आपण खाली घेऊन घेऊ. ठीक आहे. 192 आहे का टेबलमध्ये येस आहे. थर्ड नंबरला 64 3 जा 192 काय येईल 0 रिमाइंडर म्हणजेच आपला आन्सर काय ते 13 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजेच बेस किती आला 13 सेंटीमीटर. म्हणजेच कन्क्ल्युजन काय येईल बेस ऑफ पॅरलेलोग्राम ग्राम इज 30 सेंटीमीटर. ठीक आहे. समजलं एक्झाम्पल.